साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी समचरण सरोजं सांद्रणीला मुदाभं जघन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो त्यांच्या कृपादाने कथे विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण आता विठाला 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 रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग हा महान भगवत भक्त माऊली महावैष्णव जगाला ज्ञानाचं अमृत देऊन भक्तीच्या मार्गाला लावणारे थोर संत साधकांचे मायबाप योगी यांची माऊली आणि ज्ञानाचे ईश्वर असणारे माऊली ज्ञानोबा यांचा अगदी तीन चरणांचा आहे म्हणलं लवकर संपतो असं काही नाही. प्रत्येक एका चरणाला 1 तास माऊली नाही का.
तीन चरणांचा अतिशय गोड असा अभंग आहे आणि या अभंगातून मौली ज्ञानोबराया कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र सायखेडा हे आपल्या सुंदर माणसांचं समृद्ध असं गाव. समृद्ध या अर्थाने की भौतिकदृष्ट्याही निसर्गाची आपल्यावर कृपा आहे. तसे आम्ही दुष्काळी भागातले आता सुद्धा ढेकळं फुटले नाही अजून काही काही रानातले. भौतिकदृष्ट्या श्रीमंत असणारा आपला नाशिक जिल्हा आणि फक्त भौतिकदृष्ट्या नाही बरं का, अध्यात्माच्या दृष्टीनेही श्रीमंत असणारा आपला नाशिक जिल्हा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर आपल्या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठ आहेत ना, त्यापैकी एक शक्तिपीठ सप्तशृंगी मातेचं ते आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि एवढंच नाही, आपला वारकरी संप्रदाय हा अनादी आहे. भगवान आदिनाथापासून त्याची सुरुवात आहे. पण एक गुरु एक शिष्य ही परंपरा ज्यांच्यापर्यंत येऊन थांबली ते विश्वगुरु निवृत्तीराया, त्या संत निवृत्तीरायांना समाधिस्थ व्हावं असं वाटलं असा आपला नाशिक जिल्हा. म्हणजे सर्वार्थाने श्रेष्ठ असा आपला नाशिक जिल्हा. आणि या सुंदर अशा जिल्ह्यामध्ये सुंदर असा निफाड तालुका आणि त्या निफाड तालुक्यामधील सायखेडा हे आपलं सुंदर असं गाव. या गावामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, भगवान परमात्म्याचे सगळ्यात जवळचे भक्त महाराज, आणि त्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 376वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सर्व साधू संतांच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या. आणि अभिमान आहे आम्हाला आमच्या मराठवाड्याचं भूषण वैकुंठवासी प्रातस्मरणीय आदरणीय हरिभक्तीपरायण महादेव बाबा जगताप बाबांच्याही आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहाची आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर आपली ही दुसरी भेट आहे, पण तुमच्या लक्षात नव्हतं ना. लक्षात ठेवावं असं माझ्यात काही नाही, पण त्यात यांनी परत लाईट बंद केली मध्ये दुसरी इकडली. आम्ही अंधारात दिसते का? आता विसरू नका मला. दुसऱ्यांदा आपली ही भेट, सुंदर असा हा लक्ष्मीनारायणाचा फुललेला भक्तीचा मळा आणि 5व्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व संयोजन मंडळीच्या आपण सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने माझ्यापर्यंत आली. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांना वंदन करते. ज्यांच्यामुळे आपली भेट झाली या सोहळ्यामध्ये ते आपल्याच गावचं एक पारमार्थिक वैभव आणि आमचे मोठे बंधुराज आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज डोकमाणे महाराजांच्या चरणी मनापासून वंदन करते. त्याच अनुषंगाने उपस्थित आपण सर्व मंडळी इकडे गोड, अतिशय गोड अशी गायनाची साथ करणारे. सुरुवातीला चाल तर फार सुंदर झाली, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. खूप गोड गोड असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन महाराज. आता 3 झालती आपली भेट याच्या आधी, पण लक्षात नाही राहिलं. आदरणीय हरिभक्तीपरायण महेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज. वा वा वा, महाराजांच्या चरणी स्वतःच उपस्थित आहेत तुम्ही. तुमचाच समाधी सोहळा आणि तुम्हीच गायक. नाही, तुम्ही 100 वर्ष जगा. महाराजांच्या चरणी मनापासून वंदन. आणि दिनेश महाराज, माईक अगदी उपसूनच घेतला बाबांनी. मग मी तुम्हाला माझा माईक दिला, गुळासकट दिला, तुम्ही गुळ वापस दिला. असा हिशोब असावा. परत भेट होती का नाही होय. दिनेश महाराज आहेत आमच्या सोबत आलेले गोड कीर्तनकार, माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गानाचार्य विभूषण महाराज शिंदे, महाराजांच्या चरणी वंदन. आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज, जगन महाराज, दत्तू महाराज, हा कैलास महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज. खांबा चाड अण्णा, अण्णा ते दिसत नाहीत मला. हा, आणि मला सगळ्यात जास्त आवडलं काय सांगू, विणेकरी बाबा. काय गंधन तेन चिपळ्यान पते वेश पोशाख आणि सगळ्यात महत्वाचं चेहऱ्यावर हसू आहे त्यांच्या. नाहीतरी आता लोकांच्या तोंडावर 12 वाजलेले असते, कुणीच कोणासोबत हसत नाही, बोलत नाही.
विणेकरी बाबा आहेत त्यांच्याही चरणी वंदन. आणि या सुंदर वातावरणात गोड असा साखरेचा हात घालणारे हे दोन्ही मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण वा वा आदिनाथ महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण सुदेश महाराज, निलेश महाराज. वा, आता बरोबर आहे ना? निलेश महाराजांच्या चरणी अतिशय गोड वादन. महाराज मृदुंग जसा बोलतोय मुखाने, मृदंगाला गठ्ठे सुद्धा सोन्याचे आहेत. असा सुसज्ज सगळा. नाही, ही श्रीमंती आहे महाराज. मृदंगाला गठ्ठे आता सोन्याचे नाही आहेत, ते पण सोन्यासारखे आहेत ना. माफ करा, पण वारीत धावपळीत एका मृदुंगाला मी दगड पाहिला होता एवढा मोठा. लावतात ना, आता हेच कबूल झाले. हा नाही सापडल्यावरच म्हणा, पण ते पाहायला फार कस तरी वाटते की नका का सोन्यासारखे भेटणार निदान लाकडाचे तरी पाहिजे शिल्लक, आपण चाललोय प्रवासाला तर. महाराजांच्या चरणी मनापासून वंदन. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांच्याही चरणी मनापासून वंदन. इकडे उभी असलेली महाराज, काय आहे तुम्ही, जेवण आवडलं नाही का? लय टेन्शन मध्ये बाबा तुम्ही. तुमचं नाव काय? राघव. वा. आणि तुमचं? रोहित. वा वा. आणि गोड अतिशय. हार्मोनियम नाही आज. मागच्या वेळी तुम्ही हार्मोनियमची साथ केली होती. आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रवाण महाराज उकाडे बाबांच्या चरणी मनापासून वंदन. समोर बसलेली तुम्ही सर्व मंडळी, सुकाण्यावरून श्री क्षेत्र, सुकाणे ते श्री क्षेत्र पंढरी असा पायीवारीचा प्रवास असणारी ही समोर बसलेली मंडळी. पंढरीच्या वाटेवर आमचे ऋणानुबंध जुळले असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण खापरे महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भंडारी काका आवर्जून त्यांच्या गावाहून इथं श्रवण करण्यासाठी आले. मला फार छान वाटलं. आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण शोभाताई आणि सगळ्या महिला मंडळीही आवर्जून आल्या. सर्वांच्या चरणी वंदन. सर्व वडील स्थानी असणारी मंडळी, हा कार्यक्रम कायम स्मरणात राहावा, बघता यावा असं असण्यासाठी रेकॉर्डिंग करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज. वा, महाराजांच्याही चरणी मनापासून वंदन. वडील स्थानी असणारी सर्व मंडळी आणि इकडे सगळ्या माता, महिला, भगिनी सर्वांच्या चरणी मनापासून वंदन करते. ज्यांच्या आशीर्वादाने हा कीर्तनाचा प्रसाद माझ्या आयुष्यात आहे, हा परमार्थाचा आनंद माझ्या आयुष्यात आहे, ते माझे गुरुवर्य अभंग सारस्वत आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथजी महाराज दानवे. आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने आपली भेट झाली ते आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जगताप. आणि आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठाल विठाल सेवेसाठी घेतलेला अभंग हा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. आणि अभंगातून ज्ञानोबाराया सांगतात कलियुगामध्ये कोणती साधना करावी, भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं, नाही का? कारण सुंदर देह भगवान परमात्म्याने दिला, तो त्याच्यापर्यंत जाण्यासाठी दिला. महाराज, आपण या मायाजाळात अडकतो आणि त्याला विसरतो, पण त्याला विसरण्यासाठी नाही तर त्याला स्मरणात ठेवण्यासाठी हा देह आहे. आणि मग कसं त्याच्यापर्यंत जाता येईल तर वेगवेगळी युग झाली, 4 युग, आणि प्रत्येक युगात त्याची साधना वेगवेगळी आहे. सुरुवातीला कृतयुग झालं, सत्ययुग. एक श्लोक फार सुंदर आहे. कृतयत ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यानाम कलेत हरि कीर्तनात. पहिलं जे युग झालं सत्ययुग, कृतयुग, त्या युगामध्ये ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त होत होता. आता युग बदललं आणि मग त्रेतायुगामध्ये यज्ञाने देव प्राप्त होऊ लागला. पुन्हा युग बदललं, द्वापार युग आलं आणि भगवंत प्राप्तीच्या साधनेचं साधनही बदललं आणि मग पूजेनं भगवान परमात्मा प्राप्त होऊ लागला. आता पुन्हा युग बदललं आणि मग कृतयुगामध्ये ध्यानाने प्राप्त होणारा देव, त्रेतायुगामध्ये यज्ञाने प्राप्त होणारा देव, द्वापार युगामध्ये पूजेनं प्राप्त होणारा देव, कलियुगामध्ये एकाच साधनेनं प्राप्त होणारा. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण
करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे नाही का कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने फक्त तो प्राप्त होतो आता आपल्याला ध्यान करायची गरज नाही आता आपल्याला यज्ञ करायची गरज नाही पूजा करायची गरज नाही फक्त जिथे असो तिथे नामस्मरण केलं की तो प्राप्त होतो महाराज काय पुरावा आहे तर ज्ञानेश्वरी मध्ये मौली ज्ञानोबा लिहितात तया ठाई पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा जिथं माझं बर्व नामस्मरण आहे ना तिथं मी आहे पण अट आहे बर्व म्हणजे हप्ता येतो का लाडक्या बहिणीचा ज्या हसल्या नाहीत त्यांचा बंद दिसतोय सगळ्यांचे बंद आहेत त्या म्हणत्या ज्याचा त्याचा डोळा आमच्या लाडक्या बहिणीवरच बर्व म्हणजे चांगलं मनापासून केलेलं त्याच्यामुळे नामस्मरण दुसऱ्याने सांगितलंय म्हणून करायचं नाही नाही का आपल्याला कीर्तनाला यायचंय ना मनापासून स्वतः यायचं कोणीतरी चल म्हणलं आता 2 दिवस राहिले बळत यायचं नाही आपलं आथरून टाकून झोपायचं घरी बळच यायचं नाही आनंदाने इथं यायचं मनापासून आनंदाने केलेलं नामस्मरण भगवान परमात्म्याला आवडतं आणि म्हणून जिथं नामस्मरण आहे तिथे भगवान परमात्मा आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा माझ्या भक्त गाची तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे वा वा त्याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी 2 प्रमाण दिले महाराजांनी जेथे कीर्तनाची जागा तेथे असे पांडुरंग उभा आणि माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे देवाने स्वतः सांगावं जिथं बर्व नामस्मरण आहे आनंदाने देवाचं नामस्मरण आहे तिथं मी उभा आहे बघा नामस्मरणाची भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे रामायणामध्ये कथा भाग येतो की जेव्हा लंकेला जायचं होतं सीतामातेचं हरण केलं होतं रावणाने आणि मातेला सोडून आणायला जायचं होतं आणि मग युद्ध करायला जायचं तर भगवान प्रभू श्रीरामांचं सैन्य कोण होतं सगळी वानर सेना मध्ये होता वा 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 समुद्र मग आता समुद्रातून पलीकडे जायचं कसं मग आता पूल बांधायचा ठरलं देव म्हणले टेंडर काढू नाही का अवखाडे महाराज ऑनलाईन टेंडर काढू मग अर्जुन महाराजांनी भरलं तर त्यांना देऊ बरोबर आहे ना अण्णांनी भरलं तर अण्णाला देऊ कमी किमतीत जे भरीन त्याला देऊ नाही का कुणी शंका काढली म्हटले देवा तुम्ही म्हटले टेंडर काढायचं पण पुन्हा या आमदाराचा फोन आला की त्याच्याच कार्यकर्त्याला द्यावं लागते नाही का खासदार साहेबाचा फोन आला तर त्यांच्याच कार्यकर्त्याला द्यावं लागते कधी टेंडर निघायचं आणि कधी हे भरायचे आणि कधी पूल व्हायचा आणि हे असं नकोच उद्योग मग काय करायचं काही नाही म्हटले तुमचं नाव दगडावर लिहायचं आणि ते दगड पाण्यात टाकायचे मग भगवान परमात्म्याचं नाव राम लिहून दगड पाण्यात टाकले ते दगड तरले का बुडाले कोण अजून दगड देवाचं नाव लिहून जे दगड पाण्यात टाकले ना ते दगड सुद्धा पाण्यावर तरले एक दोहेकार फार सुंदर वर्णन करतात हरी राम नाम धार जिन्हे राम नाम धार जिन्हे वो जल में राह बनाते हैं जिन पर कृपा राम करे वो पथ
देवाची कृपा झाली ना. तारिले पाषाण हे मैमान नामाचे, तारिले पाषाण हे मैमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे मैमान तारिले पाषाण हे मैमान रामाचे. मी तो अल्पमतीन, मी तो अल्पमतीन, काय वरनु तुमचे गुण, काय वरनु तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण हे महिमान रामाचे. मैमान रामाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. वा, मी तो अल्पमतीहीन, तुकोबरांनी लिहावं. काय वर्णू तुमचे गुण, आणि उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, नाही का. मग आता पूल बांधायचं काम चालू, आणि एक दिवस संध्याकाळी अशीच पंगत झाली. छान भेंडीची भाजी, ठेचा, हां, चण्याची आमटी, पोळी, जिलेबी, झालं का, लिंबू. अशी छान दिवसभराचं काम झालं. सुंदर अशी बोडाई काकांच्या घरी पंगत झाली, आणि बसले हवेशीर देव जरा समुद्राच्या काठी जाऊन, आणि विचार आला, आपलं नाव लिहून दगड पाण्यात तरायला लागले. मग आता नाव लिहून तरतात म्हणल्यावर मी टाकल्यावर तरायला पाहिजेत ना. एखाद्या मोठ्या माणसाचं नाव सांगून जर काम होत असेल तर माणूस स्वतः आल्यावर काम व्हायलाच पाहिजे. देव म्हटले आता प्रयोग करू आपण, पण पहिला प्रयोग असा 4 चौघात करायचा नसतो. लहान मुलं बघा सायकल शिकतात, लगेच हायवेला जातात का, नाही का, बाजूला पटांगणात पडू झडू माल वाढू, नाही का. तिकडे शिकायचं. प्रयोग असा बाजूला करायचा. पहिल्यांदा चपाती केल्यावर काय लय फुगती का आपली, तिचं पाठपोट एक. बरं गोलही येत नाही, कोणत्या देशाचा नकाशाही कळत नाही. पहिला प्रयोग असा 4 चौघात नाही करायचं म्हटलं. मग समुद्राच्या कडेने या वानर सेनेपासून खूप लांब गेले प्रभू श्रीराम, आणि काही नाही आता विषय म्हटले, आपलं नाव लिहून तरताच आहे दगड, मग आपण टाकूया. देवाने काहीच विचार केला नाही. कैलास महाराज हे एवढा मोठा दगड घेतला, नाही झोपत एवढा दगड देवाने घेतला, आणि दिला पाण्यात. दिला पाण्यात टाकून. दगड पाण्यात टाकला असाच. काय तुम्ही तिथंच होते का काय? मला म्हणायचं होतं तरला, कारण मी 11ला कीर्तन संपविणार आहे. आता तुम्ही बुडाला म्हणल्यामुळे माझे 2 मिनिटं वाढले. एवढा मोठा दगड पाण्यात टाकला की बुडाला. देवाला घामाच्या धारा सुरू झाल्या. पण देवाने विचार केला, एवढ्या लवकर हार मानायची नाही. मग देव म्हटले, मोठा होता म्हणून बुडाला असन, नाही का. आता जरा मध्यम आकाराचा, मध्यम आकाराचा एवढा एवढा दगड देवाने घेतला आणि पाण्यात टाकला, आणि टाकला असाच आदिनाथ महाराज बुडाला. तोही बुडाला. देवाने नंतर हे सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला असाच तो सुद्धा बुडाला. बुडाल्यावर जरा देवाला कसं तरी वाटलं, पण देव म्हटले, बुडायला बुडा नका आता. पण कुणी आपलं अपयश कुणी बघू नये, नाही का. लेकरं सायकल खेळता खेळता पडतेत, कोपरं फुटून घेतेत. पण पडल्यावर ते आपल्याला किती लागलंय बघत.
कोणी पाहिलंय का बघते नाही का. लेकराचं काय शहाण्यांचं तेच आहे नाही का. फोन खांद्याला, तोंडात काहीतरी पिचकाऱ्या मारायच्या आणि बदक पण आपल्याला किती लागले हे कुणी बघत नाही. कुणी पाहिलंय का बघतो. देव म्हटले बुडाले तर बुडू जा दगड आता, पण बघू. इकडं कुणी नव्हतं. इकडं बघितलं विनेकरी महाराज कुणीच नव्हतं. माग बघितलं आणि जय श्रीराम म्हणून हनुमान राया वा हजर. देव म्हटले हनुमान राया पंक्तीच्या आधी आले की नंतर तुम्ही दिसले नाही. हे सगळे होते नेमके. तुम्ही कधी आले? हरिपाठाला आले का फक्त कीर्तनाला आले? हनुमान राया म्हटले देवा पहिला दगड तुम्ही उचलला आणि पाण्यात टाकला आणि दगड बुडाला तेव्हाच मी हजर होतो. देव म्हटले हनुमान राया का बरं असा झाला असन? का बरं दगड बुडाला असेल? ही जर बातमी आता वानरसेनेला कळाली तर सगळ्यांचा धीर खचून जाईल. त्यामुळे देवाला बरं वाटावं म्हणून हनुमान रायाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. लक्ष देऊ नये का. हनुमान राया म्हणतात प्रभू आयुष्यात ज्या दगडाला तुम्ही हातातून सोडून देणार तो बुडणारच आहे, आणि ज्या दगडाला हातात घेऊन तुम्ही जवळ घ्याल तो तरणारच आहे. आणि मग आपल्यालाही तरायचंय हे जर आपल्या लक्षात असेल तर देवाने आपल्याला जवळ घ्यावं का सोडून द्यावं? हा, आणि देव जवळ कधी घेईल? जेव्हा मुखात नामस्मरण असेल तेव्हा. जय हो. ठसा नामधारकाचा, ठसा नामधारकाचा. वा, तुकोबाराय ठामपणे सांगतात आपल्याला काय माईकची गरज नाही बाबा. काय आवाज आहे? टाळे वाजवा. याला म्हणते जुनं ते. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर तो आपल्याला जवळ घेणार आहे नाही का. तुकोबाराय म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी देवा. आम्ही जन्माच्याही यातना गर्भवासाच्याही यातना याचसाठी सोचतो की आम्हाला तुझ्या भक्तीचा महिमा समजला, आम्हाला तुझ्या नामाची गोडी लागली. किती कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरा सकळ भोगी तसे कमोदिनी काय जाणे तो भुंगा आहे ना. फुलाला काय त्याच्या मकरंदाची चव, त्याच्यासाठी भुंगाच व्हावं लागतं महाराज. गुळाला काय त्या गुळाची चव, त्याच्यासाठी मुंगळाच व्हावं लागतं. आणि देवा तुला रे काय तुझ्या नामाची चव, त्याच्यासाठी तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ आम्ही साथे प्रेम सुखा जानो. आम्ही साथे प्रेम सुखा जानो. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो.
तेव्हा तुला काय रे तुझ्या नामाची चव माहिती, तुला काय रे तुझ्या नावाची गोडी माहिती, ती गोडी आम्हालाच माहिती. त्यासाठी भक्तच व्हावं लागतं, त्यासाठी तुकोबरायच व्हावं लागतं, त्यासाठी ज्ञानोबरायच व्हावं लागतं, आणि त्यासाठी नामदेवरायाच व्हावं लागतं. महाराज नामदेवराय म्हणले कटेवरी हात नाही ज्या देवाचे, ज्याचे कटेवर हात नाही त्या देवाचं दर्शन सुद्धा नको देवा मला, त्याचं तोंडही पाहायचं नको मला, तूच फक्त पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. भक्ती करावी नामदेवरायांनी, भक्ती करावी तुकोबारायांनी, चोखोबारायांनी. बघा मग का ते नाम इतकं गोड आहे, त्या संतांना ते नाम इतकं गोड लागलं आणि त्यांनी आपल्याला पायंडा घालून दिला की कलियुगामध्ये आपल्याला जर भगवंत प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं नामस्मरण फक्त करा. मग काही मंडळी ज्ञानोबारायांना म्हणतात, ज्ञानोबाराया खरंय तुमचं, देवाचं नामस्मरण आम्ही करू, त्याचं नाम आम्ही घेऊ, पण एक का नाव आहे का त्याला, एक नाव आहे का? आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, 1000 नाव आहेत देवाची, त्याची रूप किती आहेत? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, देखिले म्या त्यासी, मा परखुमा देवी वरू, मा परखुमा देवी वरू गुण मांडली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवरू, बाप रखुमा देवर गुण मांडली कैसी. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दीना लागी उतरणे, कनवाळू कृपाळू दीना लागी उतरणे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दीना लागी उतरणे, कनवाळू कृपाळू दीना लागी उतरणे. वा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, नाही का? त्याचं रूप एक नाही महाराज, त्याची रूप अनंत, त्याच्या लीला अनंत, त्याचे वेश अनंत, त्याची नाव आणि त्याचं नाव सुद्धा श्री अनंता मधुसूदना, नाही का? अनंत नाव असणारा भगवान परमात्मा आहे माऊली. एवढी त्याची 1000 नावं कधी घ्यावी? आधीच आम्हाला किती काम, ज्या 6 वारीतून 9 वारीत आल्या त्यांची सुद्धा सुट्टी. इकडं जे पॅन्टी शर्टातून पायजम्यात आले त्यांची सुद्धा सुट्टी. कामच इतकी असतात महाराज, काहीच करायचंय आपल्याला काय माहिती. नाही का? खूप कामं असतात आमच्या मागं, आमच्या घरची कामं असतात, शेतातली कामं असतात, कांदे भरून ठेवायचे असतात, नाही का? द्राक्षाच्या बागा असतात, दुकानं असतात मोठी मोठी आम्हाला सांभाळायची, इतकी कामं असतात. मौलीन देवाच्या 1000 नावं कधी हो घेत बसायची आम्ही, इतकी नावं कधी त्याची घ्यायची? आणि मग आपल्या सारख्या नामस्मरण करण्याची इच्छा असणाऱ्या माणसांना, साधकांना माऊलींनी वाट सोपी केली. जरी अनंत नामं असली भगवान परमात्म्याची तरी त्यातली 2च घ्या. अभंगाचं पहिलं चरण. राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, 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 हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे,
आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण हृदय मंदिरे स्मरा कारे हृदय मंदिरे स्मरा कारे स्मरा कारे आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण वा वा वा, टाळी वाजवा सगळ्यांनी. खूप गोड. पहिल्या चरणात माऊली सांगतात, अनंत जरी नाम असली भगवान परमात्म्याची तरी त्यापैकी 2च घ्या, फार काळजी करू नका. पहिलं घ्या कोणतं? राम. आणि दुसरं कृष्ण. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ही दोन्ही नावं फार सुंदर आहेत आणि या 2 नावांचं स्मरण करा सतत. एकदा नारद मुनींना असं वाटलं की जरा नामाचा महिमा मागं पडत चाललाय, सगळ्यांना समजून सांगावा. समजून सांगते, जरा एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल महिमा सगळ्यांना सांगावा. मग तेव्हा भगवान प्रभूचा राज्याभिषेक सोहळा झालेला होता. देवगादीवर बसलेले होते. झाले रामराज्य का येऊने आम्हासी, नाही का, धरणी धरी पिके गाई ओळील्या म्हशी. मग आता देवाचा राज्याभिषेक सोहळा झाला. मंत्रिमंडळ स्थापन झालं. हे खात ते खात, ते म्हणते चारेच खातेत. म्हणजे समजा आता काय सार्वजनिक बांधकाम खातं असं म्हणायचं होतं मला. महिला बालकल्याण खातं, होय शोभाताई, तुमचं बालवाडीचं खातं. अशी प्रत्येक खाते वाटप झाली. मंत्रिमंडळांची नेमणूक झाली. आणि आता रामराज्य म्हटल्यावर तिथं काही उणं नव्हतं महाराज. प्रत्येक महिना अखेरीला सगळ्यांची सभा व्हावी. कोणाला काय कमी आहे, कोणाकडे काय जास्त आहे, देवाणघेवाण विचारांची व्हावी. या हेतूने प्रत्येक महिन्याला म्हणा, आठवड्याला म्हणा, सगळी सभा व्हायची. सगळे मंत्रिमंडळ, भगवान प्रभू श्रीराम, अगदी ऋषी मुनींसहित सगळे त्या बैठकीला उपस्थित राहायचे. आणि मग आता हनुमानरायांचा नियम असा होता की सगळी सभा भरली की यायचं आणि सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि शेवटी प्रभूंच्या चरणाजवळ येऊन बसायचं दर्शन घेऊन. मग आता हनुमानरायांचा असा नियम होता. पण ज्या दिवशी सभा होती ना, त्या दिवशी पहाटच नारद बाबांनी हनुमानरायाची भेट घेतली. कधी? पहाटच भेट घेतली आणि म्हटले, काय हो हनुमानराय, काय उठलं की सुटलं महेश महाराज सगळ्याच्या पाया पडत असत, नाही का? काय गुणाच्या पाया पडता तुम्ही? आता हनुमानराया म्हणले, सर्व गटीराम, नाही का, प्रत्येकाच्या ठाई माझा देव आहे म्हणून मी सगळ्यांच्या पाया पडतो. हनुमानराय म्हणले, आमच्या वारकरी संप्रदायाची प्रथा अशी आहे, कुत्र्यानं ताटातली पोळी नेली तरी त्याच्या मागे काठी घेऊन नाही तर तुपाची वाटी घेऊन लागायचं. हा आमचा संप्रदाय सांगतो, हे माझे नामदेवराय सांगतात. मग कुत्र्यामध्ये जर ते भगवंताला पाहत असतील तर सभेमध्ये तर सगळी माणसं असतात, सगळे ऋषीमुनी असतात, सगळं मंत्रिमंडळ असतं, म्हणून मी त्यांचं दर्शन घेतो. नारद बाबा म्हणले, बरं जाऊ दे, घ्याय ना का सगळ्यांचं दर्शन, त्या विश्वामित्राचं काय दर्शन घ्यायचं हे का माहिती तुम्हाला? काही ते तपाला बसले आणि ती अप्सरा आली, असतं का माहिती? काही उठसूट कुणाच्याही पाया पडता, अजिबात त्या विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही. आता हनुमानराया म्हणले, काय जो जो जयाचा घेतला गुण नाही का, तो म्या गुरु केला जाण, आता तुम्ही गुरु माझे. आता नाही का विश्वामित्रांच्या पाया पडायचं? नाही बा, आजपासून पडणार. हा ओके, यांना जेवढं पेरायचं होतं तेवढं यांनी पेरलं. मग सभा भरली,
सगळं मंत्रिमंडळ आपापल्या जागेवर उभा राहिलं टाळ घेऊन नाही का. सगळे ऋषीमुनी आपापल्या जागेवर, विश्वामित्र ऋषी, वसिष्ठ मुनी सगळेजण बसले. भगवान प्रभू श्रीराम गादीवर बसले. हनुमान राया आले सगळ्यांच्या शेवटी. सगळ्यांचं दर्शन घेतलं, पण विश्वामित्रांचं दर्शन घेतलं. तुम्ही सगळे तिथंच होते काय? छान नाही म्हणताय उलट्या मना फिरून. दर्शन घेतलं नाही आणि स्वतःच्या देवाचं दर्शन घेऊन देवाच्या चरणाजवळ येऊन बसले. आता विश्वामित्रांचा अपमान केला नव्हता, पण मान दिला नव्हता ना. मग विश्वामित्र दुःखी झाले, रागाला भयंकर, उठून उभे राहिले. नाहीतरी जगातले 90% भांडणं आज कुणी अपमान केला म्हणून नाहीतच, फक्त मान दिला नाही म्हणून भांडण येतो नाही का. एका गावात आम्ही सप्ताहाला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि एक चांगला भजनी आपल्या चंद्रभान महाराजाच्या वयाचा आला आणि म्हणला, ताई पठ्याचा नाद करायचा नाही. म्हणलं मी कशाला करू, मला सुखरूप जायचं गाव. पण आता त्यांना बरं वाटा म्हणून काय झालं बाबा. पत्रिका छापल्या. हे चालू सप्ताह म्हणजे त्या सप्ताहात माझं कीर्तन होतं. पत्रिका छापल्या, आख्या भजनी मंडळाचं नाव आणि माझंच नाव नाही. पठ्याने आख्या पत्रिका परत छापायला लावल्या, पण नावच टाकायला लावलं त्याच्यात. म्हणजे नाव टाकलं नाही म्हणजे अपमान नाही होतो. ती हायच पत्रिका एवढी, गाव तुमचं 5,000चं, नाव कुणाकुणाची टाकतात त्याच्यात. बरं, देवाचं कार्य आहे ते महाराज, होतंय ही धन्यता आहे. हे कार्य होतेत म्हणून माणसं माणसात येत. अजून हे कार्य बंद पडले की माणसात आणि राक्षसात फरक नाही हा. आणि म्हणून आपलं नाव नाही, मला निमंत्रण नाही, मला टाळ घेऊन उभं राहायला जागा नाही, ही फार दुय्यम बाजू आहे. हे आपल्या धर्माचं कार्य आहे आणि खारीचा वाटा म्हणून आपल्याला चटई जरी उचलायचं भाग्य मिळालं तरी भाग्यवान समजून इथं सेवा करावी. या कार्यात मान मिळाला नाही किंवा हे याच्यासाठी नाही, आपल्या मानासाठी हे कार्य नाही, भगवंताचं हे कार्य आहे. त्यानं तो म्हटला मी पत्रिका अख्या परत छापायला लावला, म्हणजे अपमान केला नव्हता पण मान दिला नाही म्हणून दुःख आहे महाराज. विश्वामित्र जागेवर उठून उभे राहिले. रामा आता हे उभे राहिले म्हणल्यावर प्रभूनी तर मुकुट बिकुट खाली काढून उभे. गुरुवर्य आदेश द्या म्हटले. अरे तुझ्या समेत माझा अपमान झाला. देव हात जोडून उभे राहिले. देवाने विचारलं सुद्धा नाही अपमान कोणी केला. देवाने शब्द दिला, गुरुवर्य ज्याने तुमचा अपमान केला असेल त्याला उद्या सकाळी देहांताची शिक्षा देतो. विश्वामित्र ऋषी शांत झाले. ही शिक्षा कोणाला होती? हनुमान रायाला. कोण हनुमान राया? ज्या हनुमान रायांचं आयुष्य स्वामी काज गुरु भक्ती नाही का, सतत प्रभू श्रीरामांची सेवा. काय वैर होतं रावणाचं आणि हनुमानाचं? काहीच नाही. तरी जाऊन त्याच्या सोन्याच्या लंकेची राख केली फक्त प्रभू श्रीरामासाठी. देवाची इतकी सेवा केली, फक्त हाताने नाही, फक्त मुखाने नाही, रोमारोमात, श्वासाश्वासात, फक्त श्रीराम. आपल्या घरात कदाचित देवघरात प्रभूची मूर्ती असेल, आपल्या घरात कदाचित भिंतीवर प्रभूची मूर्ती असेल, आपण एकादशी सोमवाराला प्रभूचं नामस्मरण करत असू, पण हनुमान रायांचं आयुष्य मात्र हृदय फाडून पाहिलं तरी प्रभू श्रीराम होते. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम
हनुमानरायांचं आयुष्य, हनुमानराया हे आयुष्य जगत होते. सतत भगवंत. आणि त्या हनुमानरायाला आता शिक्षा द्यायची वेळ आली. आता सभा बरखास्त झाली आणि हनुमानरायांनी भेट घेतली नारद बाबाची. कोणी केला हा सगळा कार्यक्रम? हनुमानराय म्हणले, नारद बाबा गोड बोलून कार्यक्रम केला हो. सचिन महाराज कार्यक्रम करणारे गोड बोलते हो. म्हणजे सप्ताह असं नाही बर का. आपल्या आयुष्याचा कार्यक्रम करणारे ते लांबचे नसतात बरं. हा, लांबच्यांना काय आपले गुण अवगुण खोडी माहिती. ते तर जवळच्यांनाच माहिती असतात. हनुमानराय म्हणले, नारद बाबा काय चूक होती माझी, का असं केलं? नारद बाबा म्हणले, हनुमानराय काळजी करू नका. कोणत्याही शस्त्राने तुम्हाला शिक्षा द्यायची असली, कोणत्याही अस्त्राने तुम्हाला शिक्षा द्यायची असली, तरी त्या कोणत्याही शस्त्रापेक्षा अस्त्रापेक्षा तुमच्याकडं सगळ्यात मोठं शस्त्र आहे, ते म्हणजे रामनामाचं शस्त्र. ते जपा, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल हनुमानराय तिथून गेले. नारद बाबा गेले. सगळी मंत्रिमंडळ आपल्या घरी, सगळे ऋषीमुनी आपापल्या निवासस्थानी निघून गेले. आणि मग देवाच्या लक्षात आलं, आपल्याला शिक्षा द्यायची कोणाला? हनुमानरायाला. ज्या हनुमानरायाने तन मन धन अर्पण केलं, ज्या हनुमानरायाने अख्खं आयुष्य अर्पण केलं, त्या हनुमानरायाला शिक्षा द्यायची. आणि मग संध्याकाळ झाली पण देवाला झोप लागेना. घळघळा अश्रू व्हायला लागले. पहाटे कधीतरी झोप लागली आणि मग सकाळी लवकर कौसल्या माता देवाला उठवायला आल्या. हातात गरम दुधाचा ग्लास घेऊन उठवायला आल्या. बघा, आपलं मूल कितीही मोठं झालं, आपलं मूल व्यावसायिक झालं, आपलं मूल अधिकारी झालं, किंवा तुकाराम मुंडे साहेबांसारखं कलेक्टर जरी झालं ना, तरी ते मूल जिच्यासाठी कायम लहान असतं ती आई असते महाराज. आणि म्हणून ज्या घरात स्वागत करायला आई आहे आणि ज्या दारात लवकर ये असं सांगायला बाबा आहेत ना, त्या दरवाजा एवढा महागडा दरवाजा जगात दुसरा कोणताच नाही. मग तो झोपडीचा असेल तरी खूप महागडा आहे महाराज. कौसल्या माता हातात गरम दुधाचा ग्लास घेऊन प्रभूंजवळ आल्या आणि विनवणी करू लागल्या, श्रीरामा उठ ना बाळा. उठी श्री रामा, प्रभात झाली, पूर्व दिशा झळकली, उभी घेऊनी कलश दुधाचा, कौसल्या माऊली, कौसल्या माऊली, उठी श्री रामा. विनवणी करू लागली आई, उठ ना बाळा. प्रभूंना जाग आली. सकाळ व्हावी अशी वाटे ना, पहाट व्हावी अशी वाटे ना, कारण शिक्षा द्यायची होती प्राणप्रिय असणाऱ्या हनुमंताला. भगवंताने उठावं, स्नान संध्या आवरावी आणि ज्या शरयू नदीच्या तीरावर हनुमानरायांना शिक्षा द्यायची होती त्या तीराकडे निघावं. भगवान प्रभू श्री रामचंद्र, नारद मुनी, वसिष्ठ मुनी, विश्वामित्र ऋषी सगळेजण शरयू नदीच्या तीरावर निघाले होते. बघतात तर काय महाराज, सगळी अयोध्या नगरी त्या नदीच्या तीरावर हजर. दिनेश महाराज, ज्यांची उठायची रोजची वेळ पहाटे 9:30, ती
ते सुद्धा 5 वाजताच नदीच्या तीरावर. मग आता गावात अनेक प्रकारचे लोक असतात. आमच्या मराठी भाषेत एक म्हण आहे, आमच्या मराठवाड्यात एक बसे, मराठी भाषेत आपले सगळ्यांचे हौशे हा. आता काहींना वाटत होतं खरंच शिक्षा देत आहे का देव बघू, काहींना वाटत होतं बरं झालं ते वानर असं पुढं पुढं करीत होतं देवाच्या, आम्हाला काही भेटू देत नव्हतं, जाऊ देत नव्हतं. काहींना वाटायचं नाही व्हायला पाहिजे शिक्षा. प्रत्येक प्रकारची लोक येऊन त्या शरयू नदीच्या तीरावर उभी, प्रभूंसकट सगळा लवाजामा त्या ठिकाणी उभा. आणि आश्चर्याची गोष्ट, ज्या हनुमानरायांना शिक्षा द्यायची होती महाराज, त्यांनी निदान सगळ्यांच्या शेवटी तरी यायचं होतं ना. आजचा आयुष्याचा शेवटचा, आपल्याला जर कळालं आपल्याला उद्या मरायचंय तर मी तर त्या घड्याळच्या काट्याला लोंबकळन, जाऊच नको पुढं, जाऊ नको, वेळ व्हावीशी वाटेल का कुणाला. मग निदान हनुमानरायांनी सगळ्यांच्या शेवटी यायचं होतं महाराज. हनुमानराया सगळ्यात आधी त्या शरयू नदीच्या पवित्र जलाने स्नान करून त्या ठिकाणी एका शिळेवर एवढे तेजपुंज अवस्थेत हनुमानराया बसलेले, आणि जे भगवान प्रभू श्री राम शिक्षा देणार आहेत, मृत्यूदंड देणार आहेत, त्या भगवान प्रभू श्रीरामाच्या नावाचं भजन मरणाच्या वेळेपर्यंत हनुमानरायांचं चालू आहे. कसं? सगळ्यांनी वर हात घ्या आता, सगळ्यांनी. कुणी म्हणायचं नाही माझं 60 अण्णा, ओके. कुणी म्हणायचं नाही माझं वय 65. तू का म्हणे वृद्ध होती. हा, काय भजन चालू होतं हनुमानरायाचं? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम. वा. सगळ्यांनी हात खाली घ्या. बरं, हातात जाऊ द्या. राघव, असं असं मध्ये साथ सोडतेत का बाबा? भजन झाल्यावर कसं वाटते? काही पित्त बित्त? भजन म्हणल्यावर पित्त होत नाही, पित्त जातं. डोकं दुखत असलं आधी तरी भजन म्हणताना आठवत
नाही. पायाला मुंग्या आलेल्या असल्या तरी भजन म्हणताना आठवत, शेजारनी बरं जरा डौचाडौची झालेली असली तरी भजन म्हणताना आठवत. म्हणजे काहीच चुकीचं भजन म्हणताना आठवत, मग का बरं घरी करत नाही? नाहीतरी इथलं नामस्मरण घरी नेलं तर सप्ताहाचा फायदा आहे, नाही तर काहीच फायदा नाही महाराज. नाही तर नुसत्याच 10-10 लाखाच्या उलाढाली आणि काहीच फरक नाही. त्यामुळं इथून काय न्यायचं? नाहीतरी हे दृष्टांत, हे संत चरित्र महाराजाला 9 ते 11 वेळ जात नाही म्हणून नसतं, हे आपल्यासाठी आहे. आणि खरं सांगू, परिवर्तनाचं साधन, चांगल्या मार्गाला नेणारं साधन फक्त कीर्तनच आहे, बाकी दुसरं काहीच नाही. सोशल मीडियाला आपण बातमी पाहतोय 2 दिवसांपासून, मला वाटतं तामिळनाडू, राज्य लक्षात नाही माझ्या, वडील वृद्धाश्रमात मृत्यू पावले. 3 मुली आपापल्या जागेत, आपल्या भाषेत वेल सेटल नाही का, नोकरी वगैरे करून आपापल्या ठिकाणी. आणि वृद्धाश्रमात अंत झाला. त्या वृद्धाश्रमांवाल्यांनी कळवलं, बाबा तुमचे गेलेत, अंत्यविधीला या. तर ती मुलगी म्हणाली, आम्हाला यायला वेळ नाही. 5,100 रुपये त्या वृद्धाश्रमाच्या अकाउंटला तिनं टाकले आणि अंत्यदर्शन घेतलं व्हिडिओ कॉल करून. हे ऐकायला सध्या जरी लांब असलं ना, आपल्या जवळ यायला फार वेळ लागणार. भ्रमात राहू नका. कारण ती अंत्ययात्रा ज्या पिढीची होती त्यांनी त्यांच्या मुलांना फार वेळ दिलाय महाराज. मुलांच्या हसण्यात हसू, मुलांच्या रडण्यात रडू, आपल्याला फाटके कपडे, मुलांना चांगले कपडे, आपल्याला शिक्षण नाही, मुलांना खूप शिकवायचं. म्हणजे जे आपल्याला करता आलं नाही ते सगळं त्यांनी आपल्या मुलांना केलंय. ती पिढी आता जर अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलवर जर घेत असेल तर आपण तर आपल्या मुलांना वेळच देत नाहीये सध्या. कळलं का? आता नवराही कमावतो आणि बायको सुद्धा कमावते. म्हणजे मुलांकडे द्यायला या पिढीकडे वेळ नाही. मग ज्या पिढीने वेळ दिलाय त्यांची अशी अवस्था असेल तर आपण कोणत्या झाडाचा पाला आहे? नाही का? त्याच्यामुळं सावध व्हा. फक्त शिक्षण देऊन उपयोग नाही महाराज, संस्कार देता आले पाहिजेत. आणि मला वाटतं ते संस्कार बाहेरच्या जगात मिळणार नाही, ते फक्त वारकरी संप्रदायच देऊ शकतो. आणि म्हणून नामस्मरण करायला शिकवावं. आणि म्हणून ते भजन लेकरं कधी करतील? आड आता असलं तर आडच कोरडा, आडालाच हरिपाठ यायना, आडालाच काकडा यायना. दुसरं म्हणलं तर एक झोपीत मध्ये खायला एवढं तर काय ना. आता कोरडा ठण आड पडल्याला पाहुऱ्यात येईन काय? त्याच्यामुळं लेकरांना दोष देऊ नका. आपण ज्ञानेश्वरीची एक ओळ वाचा, त्याला मागे म्हणायला लावा. आपण हरिपाठ पुढे म्हणा, मुलांना मागे म्हणायला लावा. हे नामस्मरण आपल्याला तारून नेऊ शकेल. चला, हे भजन जे झालं ते घरी न्या, घरी नामस्मरण करा. ते भजन, ते नामस्मरण हनुमान रायांचं चालू होतं. आणि मग सगळी सभा चरयू नदीच्या तीरावर भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी, आता जरी हनुमान राया जवळचे होते, जरी पोटच्याही लेकरांपेक्षा प्रिय होते, तरी सुद्धा शब्द दिला होता ना विश्वामित्रांना, ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा देईन. आणि जो शब्द दिला तो शब्द पाळलाच जात होता, म्हणून ते रामराज्य होतं महाराज. रघुकुल रीत सदा चले
शब्द दिला तो पाळला जात होता. आणि मग कितीही वाईट वाटत असलं, कितीही मनाविरुद्ध असलं तरी देवाला ते कार्य करावं लागणार होतं. धनुष्य काढला आणि बाण जोडला. हनुमान रायांच्या दिशेने बाण सोडायचा होता. आता रामाने बाण सोडला. एकेरी बोलते, रामाने बाण सोडला. सोडलेला बाण कुणाचा? रामाचा. सोडलेला बाण कुणाचा? रामाचा. आणि सतत नामस्मरण करून, कारण हनुमान रायांची भक्ती म्हणजे आपल्यासारखी 5 मिनिटाची नव्हती. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माची पुण्याई, अनंत जन्मीचं नामस्मरण पदरी होतं आणि तेच नाम मुखात होतं, तेच हृदयात होतं, तेच रुमारुमात होतं. आणि मग अखंड नामस्मरण करून त्या नामाचं वलय हनुमान रायांच्या भोवती तयार झालं होतं. कशाचं? नामाचं. सोडलेला बाण कुणाचा? रामाचा. आणि मग हनुमान रायाभोवती वलय कोणाचं? नामाचं. तिकडे रामाचा बाण, इकडे नामाचं वलय. आणि मग आता इकडे देवाने बाण सोडला, इकडून रामाने सोडलेला बाण जायचा हनुमान रायांना गोल प्रदक्षिणा करायचा आणि परत भात्यात येऊन बसायचा. का? कारण नामाचं वलय तयार झालेलं होतं. म्हणजे रामाच्या बाणालाही नामाच्या वलयापुढे शरणागतीच घ्यावी लागली. ही नामाची ताकद आहे महाराज. म्हणजे नामापुढे काळही नतमस्तक होतो आणि म्हणून ते नामस्मरण आपल्या मुखात असावं. विठाल विठाल म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं. कोणतं नाम घ्यावं? तर माऊली सांगतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. अजून काकड्याच्या अभंगामध्ये खूप गोड सांगतात माऊली ज्ञानोबऱ्या. राम बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा, राम बरवा, कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाया, बरवा बायानो, केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, माधव बरवा, सुंदर बरवा बाया, सुंदर बरवा बाया, केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, राम बरवा. गोपाळ बरवा बाया, बाप रखुमा देवी भरू त्रिभुवनी गरवा, विठ्ठल बरवा बाई. रामाचं नामस्मरण करा, कृष्णाचं करा. का बरं रामाचं नामस्मरण करायचं? कारण राम म्हणल्यानंतर सगळ्या पापांची निवृत्ती होते महाराज. मग काही माणसांचं म्हणणं असतं, आपण काही पाप करत नाही बा, आपला काही संबंध नाही बा, आपण काय कोणाचं जमलेलं मोडीत नाही बा, आपण काही शेजाऱ्याचा बांध करीत नाही बा. हळूच हसतात. म्हणजे तुमच्याकडे बी आहे का? म्हणजे आमच्याकडे तर कोर्टात 90% खटली हेच आहेत, भावा भावाच्या बांधकोरीला. मग हे सगळं माझंच आहे, मी अमृत पिऊन आलोय असं म्हणून जो भाग असतो ना, मी इथंच राहणार आहे, मला जायचंच नाही. त्या भ्रमात माणूस जे जे करतो ते सगळं पापच आहे. यांचंच ना आपलं सुद्धा. आता समजा लाडू करून डबा भरून ठेवला, आणि त्याला झाल्या मुंग्या. आता काय बघत बसावं? त्याला खडू
वडावाच लागतो ना. मग त्या मरताना काय लय रामकृष्ण हरी म्हणून मरत असतात. त्यांचं पाप आपल्याच माथ्यावर आहे ना महाराज. मग कळत न कळत केलेली ही सगळी पाप राम म्हणल्यानंतर त्या पापांची निवृत्ती होते. राम म्हणलं की सगळी पाप आपल्या शरीरातून बाहेर निघून जातात. परत नाही येत का अण्णा? परत नाही येत का? तर नाही येत, कारण म्हणायला शटर बंद करावं लागतं. म्हणून राम म्हणायचं. राम म्हटलं की पापांची निवृत्ती होते. म्हणा राम राम राम. काना कोपऱ्यातले नाहीच म्हणले, मला काय करायची तसंच सासून द्या, होऊ द्या जाळ आहे त्याला. राम 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 राम. वा काय राम वेला वेला मी गाऊ ओविये, दलिता कांडिता देविता गे बाईये, दलिता कांडिता देविता गे बाईये. राम वेला वेला मी गाऊ ओविये, दलिता कांडिता देविता गे बाईये, दलिता कांडिता देविता गे बाईये. वा परफेक्ट. अर्ध्या टाळ्या तुमच्या. राम वेळोवेळा मी गाऊ ओविये, तुकोबरांनी म्हणावं कधी कधी तुकोबरा. दळीता कांडिता जेविता गे बाईये. म्हणजे हे 3 काम प्रातिनिधिक स्वरूपाचे. कोणतंही काम करताना आम्ही राम म्हणू, आपणही म्हणावं. राम का म्हणावं? कारण राम म्हणून पापांची निवृत्ती होते म्हणून राम म्हणावं. आणि कृष्ण का म्हणावं? कारण कृष्ण 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 म्हणून चित्त स्थिर होतं म्हणून कृष्ण म्हणावं. तो चित्ताला आकर्षित करतो महाराज. त्याची वेणू सुद्धा चित्ताला आकर्षित करते. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. काय सुंदर माझ्या भगवान श्रीकृष्णाची मुरली आहे महाराज. त्या मुरलीचा ध्वनी कानावर पडावा. गाई वासरांनी सुद्धा रानावनात फिरू नये, भोवती येऊन बसावं. त्या मुरलीचा ध्वनी कानावर पडावा. आणि डोक्यावर दही दूध घेऊन विकायला गेलेल्या गवळणींनी सुद्धा दही घ्या दूध घ्या असं न म्हणता गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणावं. अवघ्या शरीराचा विसर पडावा, जीवनाचा विसर पडावा आणि त्याच्या मुरलीने, त्याच्या वेणूने हृदयावर राज्य करावं. ऐकुनी वेणूचा ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. त्याची वेणू चित्ताला आकर्षित करते. मग तो देव का नाही आकर्षित करणार? चित्त स्थिर होतं, चित्त शांत होतं, चित्त निर्मळ होतं. आणि तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणून कृष्ण म्हणा
राम म्हणून पापांची निवृत्ती होते, कृष्ण चित्ताला आकर्षित करतो म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. पहिलं चरण आता शिक सुटलंय आणि 1.5 तास झालाय. मग ही नाम साजिरी आहेत, सुंदर आहेत. मग काय करायचं? ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचं का? माऊली म्हणतात नाही. हृदय मंदिरी स्मराकारे, सतत त्या आपल्या हृदयाच्या मंदिरात. आणि हृदय आपलं मंदिर आहे महाराज. आता जाऊ दे, आता काय नाही, आता वेळेचं बंधन नाही. आता सणवार सुरू झाले, श्रावण महिना झाला, गणपती झाले की एक सण येतो, महालक्ष्मी ते सगळं झाल्यावर, पितृपक्ष झाल्यावर, हा नवरात्र. नवरात्राच्या 10व्या दिवशी एक सण असतो. वा, दशहरा, साध्या भाषेत दसरा. दसरा, नवरात्र. नवरात्रामध्ये काय करतो आपण? हा, तुम्ही भांडे घाशी ना काय वेळ इकडं कोणची पद्धत आहे? इकडंच राहिले का काय? हा, नवरात्रात आपण देवीचा उत्सव करतो. मला पाहिजे तो शब्दच आहे ना. घट बसवतो आपण, देवीचा घट बसवतो. असाच नाही बसवत, तो घट घरोघरी बसतो. पण तो घट बसवण्याआधी आपण सगळ्या घराची स्वच्छता करतो. चिंदीना चिंदी धुवायची, कपडे सगळे धुवायचे, भांडे सगळे घासायचे, घरातले सगळे जाळ्या जळमट सगळं. कुठं आलं? हा, घरातलंच चाललंय. अजून जायचंय दुसरीकडे बी, पण थांबा, घरातच. घरातली सगळी जाळ्या जळमट आपण काढून टाकतो, घर स्वच्छ करतो. कारण देवीचा घट बसवायचा म्हणल्यावर घर कसं पाहिजे? हा, मग 9 दिवस देवीचा घट बसवायला घर स्वच्छ ठेवायचं. तर आयुष्यभर 100 वर्ष परमात्मा हृदयात येते. हृदय कसं पाहिजे माणसाचं? तू कामनचित करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे दे दे. तू कामनचित करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे आयुष्यभर तो परमात्मा आपल्या हृदयात आहे. म्हणून माऊलींनी शब्द वापरलाय हृदय मंदिरी. देव दुसरीकडे नसतो, कुठं असतो? देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, मंदिर शोधून पाहे, मंदिर शोधून पाहे. वा, देव कुठे आहे? मंदिरात आहे. मग त्या मंदिरात काय, ह्या मंदिरात काय? जसं ते मंदिर स्वच्छ हवं तसं हे मंदिर कसं हवं? मग तुम्ही म्हणता कुठं काय घाण आहे, स्वच्छता आहे, रोज लाईबॉय लावलं आंघोळे, मेडी मिक्स लावलं आंघोळे, शॅम्पू आहे, स्प्रे मारायचा बसा बसा, डबेच्या डबे संपिले आम्ही, दुकानात माल राहिला नाही. मग घाण कुठे आहे? ती घाण कशाची आहे सांगू का? कोणाबद्दल गैरसमज. हा असाच आहे, तो तसाच आहे, नाही का? तिनं तसंच केलं होतं, तिनं एकदा शेंगदाणे नेले पण परतच नाही दिले. आता काय संग न्यायचेत का? दिले, नेले तर नेले काय. पण मरेपर्यंत माणूस घरात 10 किलो शेंगदाणे असले तरी ती वाटीभर इसरत. हे सगळं आहे ह्या मंदिरात. हे सगळं काढून टाकायचं आणि त्या मंदिरात स्मरण करायचं. माऊली, कळालं आम्हाला. भगवंताच्या अनंत नामांपैकी आम्ही रामकृष्ण ह्या 2 नामाचं स्मरण करू, आमच्या हृदयात त्यांना धारण करू. पण हे नाम स्मरण केल्यानंतर त्याचा फायदा आम्हाला काय होईल? आपुली आपण आपुली आपण कळा सोडवण, आपुली आपण कळा
चाली आमचे प्रतिसंपत महाराज दानवे ते आज जरा आवाज बसलाय खूप गोड आहे. दुसऱ्या चरणात माऊली फायदा सांगतात नामस्मरणाचा. का बरं माऊली आम्ही नामस्मरण करायचं, का बरं रामकृष्ण हे नाम जपायचं, त्याने काय होईल? तर माऊली म्हणतात त्याने एकच फायदा होईल, या संसार बंधनातून तुमची सुटका होईल, मुक्ती होईल. ती कोण करेल माऊली? नाशिकची मंडळी करतील का तिकडं राजधानी मुंबईची करतील का विदर्भातली नागपूरची करतील? कोण करेल? कोणी करणार नाही. म्हटले आपली आपण सोडवणूक करायची. संसार बंधन म्हणजे आपल्याला वाटतं ते बंधन नाही. म्हणजे कीर्तनाची आवड असली तरी कधी कधी मालक येऊन देत नाहीत. आणि बऱ्याच जागेवर हे मी वारीत सुद्धा हे अनुभवायला येतं, किंवा बऱ्याच जागेवर कीर्तनाला भजनाला गेलं की काही महिला बहिणींच्या डोळ्यात पाणी येतं महाराज, आणि म्हणतात पहिल्यापासून फार आवड होती पण नवऱ्यानं कधी कुठं जाऊनच दिलं नाही. म्हणजे हा तुमचा पुरुषार्थ जरी तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. एखाद्याच्या आवडीवर त्याच्या छंदावर असं बंधन घालू नये. म्हणजे इथं ती अडचण नसेल पण एक असते सार्वजनिक. मग आता हे बंधन नाही, हे बंधन तर आपल्याला इथं वाटतं, पण सगळ्यात मोठं बंधन म्हणजे किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे भजे, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. हे बंधन, या संसार बंधनातून सुट्टी होईल. कोण करेल? आपली. माऊलींनी लिहिलेल्या या शब्दासाठी तुकोबरायांचे 2 दृष्टांत ऐकून शेवटाकडे जाऊ. आपली आपण कशी सुट्टी करायची? एक माकड असतं आणि मग एकदा भजन करा सगळे. विठाला विठाला गजर करताना मोठ्यानं जय म्हणत जा. आपण जय म्हणायचं नाही, मग म्हणायचं कोणी नाही का? एक माकड, मग आता माकडाची शिकार करायची म्हटलं की तो शिकारी त्याला काही झोपेच्या गोळ्या देत नाही, काही गुंगीचं औषध वगैरे इंजेक्शन देत नाही. एक घागर घेतो. घागर माहितीये का? आता बेसिनला नळण कशाला माना हाले ता माहितीये? मोठा डेरा आणि तोंड माहितीये घागर? अण्णा घागर घेऊन माहितीये? घागर घेतो आणि त्या घागरीत फुटाणे टाकतो शिकारी. गणेश महाराज, मला मी दिसते का त्यात? तस काय नाही, आपण बहीण भावंडच येतो. काय आता देवाने फारच अन्याय केलाय. मला तर लय वारीत गेल्यावर तर मी ओळखूच येत नाही. तिथं पंढरपुरात गेल्यावर गुरुजी एकदा म्हणले, विभीषण महाराज आमच्या मालकाचं नाव आता सांगून टाकते, उमेशराव ग चांगले म्हणून हिला परत नाही देत म्हणले घरी, नाही तर चंद्रबागेत सोडायचुकीच झाली आता. काय देवाने रंग दिला. जाऊ दे आता काय. ती घागर घेतो ते शिकारी आणि त्याच्यात ठेवतो फुटाणे. माकड तिथं येतं, फुटाण्याच्या आशेनं घागरीत हात घालतं. 2-4 फुटाणे घेतले असते तर हात बाहेर निघला असता. सिस्टीमवाले महाराज, त्याचं काय 4 फुटाण्यात भागत. कोणाच चाललंय हे? म्हणजे 4 मजले सायखड्यात झाले तरी नाशिकला कसा प्लॉट चालू आहे? 4 फुटाण्यात भागत. हे बुचकुली भरा फुटाणे घेतो आणि बाहेर हात काढायला जातो. हात काय बाहेर निघत. मग त्याला असं वाटतं आपल्याला ह्या घागरीनी धरलं. तुकोबराया लिहितात, माकडे मुठीसी धरिली फुटाणी, गुंतले ते नेनो हात तेथे. त्याचा हात गुंतला आणि त्याला वाटलं घागरीने आपल्याला धरलं. शिकारी येतो, काठीने धोपटतो आणि त्याला घेऊन जातो. दुसरा दृष्टांत. पिकलेल्या फळाच्या आशेनं पोपट
ते फळ खाण्यासाठी येतो. पोपट तिथे येईल म्हणून शिकाऱ्याने त्या फांदीला आधीच एक नळी लावून ठेवलेली असते. हा खरंय तुमचं, पण आता 10 मिनिट राहिले. नळी लावलेली असते. पोपट बसतो की ती नळी गर्रकन फिरते. खाली डोकं वर पाय. शुके नळीसी गोविले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. तो पोपट म्हणतो बरं झालं मला या नळीने धरलं, नाही तर मी पडलो असतो आणि मेलो असतो. अरे पडशील कसा मरशील कसा, 2 पंख दिले तुला उड ना. तुझा पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवे राने, जाऊ लांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी पिंजरा. कसा पडशील मरशील म्हटले. अरे देवाने पंख दिले जाना उडून, पण त्याला वाटतं मला या नळीने धरलं म्हणून बरं झालं. 2 दृष्टांत संपले तुकोबारायांनी दिलेले. अजून एक असाच ऐकलेला सांगते. एक शेतकरी असतो. सांगू का तुम्हाला? काय तुम्हाला जायचंय मंदिराच्या पलीकड, पण जाऊ द्या सांगते. एक शेतकरी असतो. सगळी जनावर असतात त्याच्याकडं. गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, त्यात एक गाढव पण असतं. सगळी जनावर असतात आणि गावात असा सुंदर हरिनाम सप्ताह चालू. मग 5-6 वाजता रानातून गुरं घेऊन येतो सगळी आणि मुलाला आवाज देतो, बंटी. बंटी पळत बाहेर येतो. काय पप्पा तुमच्याकडे काय म्हणते? हा राघव काय म्हणतो बाबांना तू? हा खरं सांगायचं का? अरे तू काय म्हणतो तुझ्या बाबांना? काहीच नाही म्हणत. गाठच नाही. हे झोपेत येतो वर पप्पा ड्युटीला. काय म्हणतो बेटा? पप्पा. व्हेरी गुड. टाळी वाजवा राघवसाठी. किती गोड मुलगा आहे पप्पा. बंटी पप्पा म्हणतात, बंटी आम्ही हातपाय धुवून हरिपाठाला जातो तवर एवढे गुरं बांध. बंटी गुरं बांधायला लागतो. गाईला गाईच्या जागेवर, बैलाला बैलाच्या जागेवर, शेळीला शेळीच्या जागेवर सगळे प्राणी बांधतो. पण गाढवाला बांधायला काय खुटी शिल्लक राहत. मेख काय म्हणतात तुमच्याकडं? खुटीच ना. खुटी शिल्लक राहत नाही. तिथंच येडे घालतो. पप्पा हातपाय धुवून बाहेर येतात. अरे बंटी कमून येडे घालतो? बंटी म्हणतो, पप्पा ह्या गाढवाला बांधायला खुटी नाही, धाव नाही. पप्पा म्हणते, अरे येड्या गाढवाला काय बांधावं लागतं का? त्याला फक्त बांधल्यासारखं करावं लागतं. आणि एकदा बांधल्यासारखं केलं की 100 वर्ष गाढव कुठंच हालत. मग काय करू पप्पा? काय नाही, दावं घेतल्यासारखं कर, पायाला गुंडाळल्यासारखं करून दे ठेवून. बंटीने तसं केलं. दावं घेतल्यासारखं केलं, पायाला गुंडाळल्यासारखं केलं, खुटीला आपलं ठेवून दिलं. गाढव जाग्यावर गप.
नामदेव महाराज बाकीचे गुरं उठतेत बसतेत खुराक खातेत पाणी पितेत गाढव गप कुणी कीर्तनाला जाऊ गाढव कुणी पंगत घालू गाढव कुणी पंढरीच्या वारीला जाऊ गाढव गाढव गप दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच लाईट होती मोटराची. आमच्या ग्रामीण भागात असं असतं एका आठवड्यात रात्रभर लाईट पाणी द्यायची दुसऱ्या आठवड्यात दिवसभर 24 तास लाईट नाही. मग पहाटच लाईट होती. पप्पा म्हणले बंटी मी पुढं जातो मोटर चालू करायला तू पाठीमागून गुरं सोडून घेऊन ये. बरं पप्पा रविवारच होता शाळेला सुट्टी होती दुसऱ्या दिवशी नाही का उद्या कोणा वारे वा वा. आणि मग बंटी उशिरा उठला ते आवरलं सगळं आणि सगळे गुरं सोडले आणि रानात घेऊन गेला. गेल्याच्या नंतर पप्पानी बघितलं. पप्पा म्हणले बंटी अरे सगळे गुरं आणले पण याच्यात गाढव काय आणलं नाही. बंटी म्हणला पप्पा त्याला कुठं बांधलं होतं. पप्पा म्हणले अरे याड्या बांधलं नव्हतं पण बांधल्यासारखं आता सोडायचं नाही पण सोडल्यासारखं. आणि मग बंटी माघारी गेला. गाढव आता शिकत कीर्तन रंगाला. बंटीने त्या गाढव सोड्यासारखं केलं आणि झिंग झिंग झिंगाट गाढव थेट रानात पोहोचला. दृष्टांत संपले सिद्धांताकडे. आता त्या माकडाला जर त्या घागरीतून हात सोडायचा असेल शिकाऱ्याच्या तावडीत सापडायचं नसेल तर ती धरलेली मूठ सोडायची कुणी. हा माकडाने आपली आपण. हा त्या पोपटाने जर शिकाऱ्याच्या तावडीत सापडायचं नसेल तर त्या नळीला धरलेलं सोडायचं कुणी. त्याने आपली आपण. आणि त्या गाढवाला जर स्वैर फिरायचं असेल आनंद आयुष्याचा घ्यायचा असेल तर ते बांधल्यासारखं केलेलं बंधन तोडायचं कुणी. त्याने आपली. आणि या सुंदर नरदेहामध्ये येऊन तो सृष्टीचा सुंदर भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल ना तो देव जवळ करायचा असेल तर या संसाराला जमकावटाळल्याला सोडायचं कुणी. कबूल कबूल. विढोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार की जय.
जिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. माऊली म्हणतात जागे व्हा, उठा. आणि एक दिवस ह्या एसटीतून आपल्याला उतरायचंच नाही का. आयुष्याच्या प्रवासाची ही बस आहे, ही एसटी आहे. कोणाचं तिकीट कोणत्या गावापर्यंत आहे काय माहिती. आणि मग बसताना जरा सावरून आवरून बसा. काही माणसं एसटीत हे बसतात अशी, दुसऱ्याला उभा राहायला जागा देत, जणू काही एसटीतच कायमचा मुक्काम आहे, वैकुंठालाच जाणारी एसटी आहे. तसंच इथं सुद्धा सावरून आवरून तयार असावं महाराज कधीही जायला. संसार बंधन तोडावेगी वेगाने घाई करा, जन्म मृत्यूच्या या बंधनातून सुट्टी करा. माऊली रामकृष्ण हे नामस्मरण आम्ही करू, या संसार बंधनातून आम्ही आमची सुटकाही करू. पण नामस्मरणाचा हा जो उपदेश तुम्ही आम्हाला केलाय तो फक्त आम्हालाच केलाय का तो तुमचा अनुभव आहे. तर माऊली सांगतात तो माझा स्वतःचा अनुभव आहे. अभंगाचा शेवटचा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिव्हाळा त्रिमूर्ती दया, हृदय जिव्हाळा त्रिमूर्ती दया, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन. हृदय जिव्हाळा त्रिमूर्ती दया, हृदय जिव्हाळा त्रिमूर्ती दया, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुले आपण करा सोडवन, आपुले आपण करा सोडवन. वा 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 वा, खूप गोड. शेवटच्या चरणात माऊली सांगतात ज्ञानदेवा ध्यानी माझ्याही ध्यानात सतत मी रामकृष्ण माळा, सतत रामकृष्णाचा जप मी करतो. आणि हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया, त्या भगवंताच्या मूर्तीबद्दल, त्या भगवंताच्या रूपाबद्दल, त्या भगवंताच्या रूपाबद्दल माझ्या हृदयात अत्यंत जिव्हाळा आहे. आणि मलाही वाटतं आपल्याही माळा म्हणजे जप आणि जिव्हाळा यांची कधीतरी गाठ पडून देत जा, नाहीतर हातात माळा आणि मनात संसार काही उपयोग नाही. त्याच्यामुळं आपणही जिव्हाळ्यानं भगवंताचं नामस्मरण करावं, संतांचं करावं. संत शिरोमणी संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा आणि दुसऱ्या दिवशी संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा, दुग्ध शर्करा हा योग या सप्ताहामध्ये असतो. एकदा नामदेव महाराजांचं नामस्मरण सगळे मिळून करूया आणि शेवटाकडे जाऊया. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई,
शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अतिशय गोड सुंदर भव्य दिव्य वातावरणात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याची संधी तुम्ही या पुष्पाला दिली त्यासाठी पुष्पा तुम्हा सर्वांचे आभार मानते. खूप गोड वातावरण आहे, म्हणजे काय जीव ओवाळून टाकावा तुमच्यावर. अतिशय गोड गायनाचार्य प्रसंगावधान असलेले, नाहीतर 11:30 वाजता सुद्धा 15 मिनिटं भैरवी म्हणणारे आमच्याकडे आहेत बरेच याला म्हणतात गायक. आणि हे वा, यांच्यासाठी एकदा टाळे वाजवा. खूप गोड. आणि तुम्ही पण बाबा भारी, हेअरस्टाईल पण भारी आहे तुमची. झाकीर हुसेन साऊंड मधला करायचं काय भजन थोडा वेळ, मग तबला साऊंड मध्ये झाकीर हुसेन येते. वा. आवर्जून आलेले आमचे भंडारी काका आदरणीय हरिभक्तीपरायण खापरे महाराज, आमच्या शोभाताई. एक नामोल्लेख राहिला, आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कोकणे, त्यांचे स्नेही म्हणजे आमचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण सुधीर दादा देशमानेकर ना, देशमानकर. हां, महाराजांच्या चरणी वंदन, तुम्हा सर्वांचे आभार मानते. हा सुंदर प्रसाद ज्यांनी माझ्या आयुष्यात दिला ते माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अभंग सारस्वत आदिनाथ महाराज दानवे, आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.